राहुरी तालुक्यात बेकायदेशीरपणे देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 9 जुलै रोजी 3 ठिकाणी धडक कारवाई केली। या कारवाईत एकूण 17,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून तिघा संशयितांना रंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। अहिल्यानगर येथील गुन्हे शाखेच्या पथकाने पहिला छापा वांबोरी शिवारातील हॉटेल शिवमच्या आडोशाला मारला। येथे गणेश किसन भिटे राहणार वांबोरी हा इसम देशी व विदेशी दारूची विक्री करताना आढळून आला। त्याच्याकडून 5,280 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला। दुसऱ्या कारवाईत वांबोरी कुक्कडवेढे रस्त्यावरील हॉटेल अष्टविनायकच्या आडोशाला अशोक तडलोक माळी राहणार देवळाली प्रवरा हा बेकायदेशीरपणे दारू विक्री करताना आढळून आला। त्याच्याकडून 4,885 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तिसरी कारवाई उंबरे शिवारातील हॉटेल साक्षीच्या आडोशाला करण्यात आली। येथे विजय आदिनाथ मिसाळ राहणार मुलमाथा राहुरी हा देशी विदेशी दारू विकताना पथकाच्या हाती लागला। त्याच्याकडून 6,820 रुपयांची दारू जप्त करण्यात आली। या तिन्ही ठिकाणी कारवाई करताना पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला। अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी रणजित पोपट जाधव व रमीजराजा रफिक आतार यांनी फिर्याद दिल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमनुसार गुन्हे दाखल करण्यात आले। या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पथक करत आहे। या कारवाईमुळे तालुक्यात अवैध मद्य विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या जलद प्रतिसादाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। व्हिजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।